काव लय शांत बसले. हा? लय शांत बसले. अरे आता तुला काय सांगायचं आता त्या गोष्टी आता आज शांत नाही बसलो. आज इतका आनंदाचा दिवस आहे माझा वाला. आणि तू परत म्हणशील ते ऐकल्यानंतर तू सुद्धा आहे ना, तोय सुद्धा अंगाची शार उडतील माहिती का. असं काय झालं? काय झालं? आपला माऊली येऊ राहिला घरी आज. हा का? अरे वा. हा, फोन आला होता मला कधी? मगाशी. तुला मी आता ते सांगायसाठी म्हणलो पाहू बाई काय बोलती काही नाही. मग हा का? आता तू आहे बाय, तो आले बाय तुला सांगतो असं गोड गोड बनव त्याला खायला. हा करू ना. डॉक्टर होऊन येऊ राहिला, डॉक्टर MBBS. हा हा खरंच? आज कम्प्लीट त्याचा कोर्स बापरे. आला का लक्षात आल्या. त्याच्यामुळे मला आहे ना खूप आनंद झाला. हे सगळं पटापट आटप आणि पटकन तो आला का लगेच त्याला गोडधोड शिरा विरा वरण भात बाटलीची चटणी बनव बर का. हा हा. चालेल ठीक आहे. आटे माझं हे घेऊ. मम्मी वय आलं का वय? ले करू. माऊली अरे वा 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 वा. वा. डॉक्टर झाला हा? काय ना लय भारी वाटलं रे मला. मला सकाळपासून वाट पाहत होता. असा तो फोन केला मी तो मम्मीच्या कानावर लगेच टाकून दिलं मी. म्हणलो आज माऊली येणार आहे. आपला माऊली आज डॉक्टरचं शिक्षण पूर्ण करणार आहे. म्हणजे डॉक्टरचं शिक्षण पूर्ण करून आज तो घरी येणार आहे. अहो मी MBBS डॉक्टर झालो. अरे वा वा, मला लय बरं वाटलं का माऊली आमचा MBBS डॉक्टर झाला. आणि आता त्याच्या हातून खूप सेवा घडू येते का. आयुष्यमान हो माऊली, आयुष्यमान हो देवा. पाणी घे. माझ्या पोराला अरे थांब मग. दे मा कधी तू. अरे. अरे हळू काय नाही काय नाही. हे बाय आता काय करायचं माहिती का. तो आता आलाय. तो आलाय ना आता त्याला मस्त गोडधोड जेवण बनव आज. मस्त कपडे चेंज करील, हातपाय वगैरे धुईल आणि थोडा आराम करील. संध्याकाळचं जेवण एकदम बेस्ट झालं पाहिजे. आणि माऊली आता हे बघ, आता तू शिक्षण पूर्ण केलंय ना, मग आता तू काय केलं पाहिजे मला ते सांग. मी ना आता गरीब लोक राहता ना, आता त्यांची सेवा करत जाईल. वा वा वा, मनातला शब्द बोलला तू. ज्यांच्याकडे पैसा राहणार नाही ना त्यांची मी मदत करीन. 100%. बस आपल्याला पटलं आता. जा आता तू तोंड हातपाय वगैरे धुई मस्त पैकी आणि फ्रेश होय आणि थोडासा नाश्ता करून संध्याकाळचं जेवण गोडधोड बनवू आपण. बर जाय मस्त पैकी. फार मला बरं वाटलं माऊली घरी आला. आज 2-3 वर्षाची परीक्षा होती. 3 वर्ष त्यांनी कठीण परिस्थिती काढून तो आज आपल्या घरापाशी आलाय. खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याच्या आईला पण आनंद झाला, मला पण आनंद झाला. बस परमेश्वरा